भरपूर जण हा वास्तुदोष स्वतःहून आपल्या घरात निर्माण करतात. तो वास्तुदोष कोणता आहे? आता गणपती झाले, नवरात्री झाले, कोजागिरी पौर्णिमा झाली, आता आपण सर्वजण साफसफाईच्या लगबगीला लागू आणि साफसफाईची सुरुवात करू. साफसफाई करताना, घराची साफसफाई करताना घरातील आपले स्वतःचे जे घातलेले जुने वस्त्र आहेत किंवा आपण जे वापरलेले जुने वस्त्र आहेत त्याच्याने साफसफाई करणं अत्यंत चुकीचं आहे. हा एक स्वतःच मध्येच एक वास्तुदोष तुम्ही क्रिएट करताय आणि स्वतःमध्येच हा वास्तुदोष तुमच्या घरात आणताय. त्यामुळे मार्केटमध्ये जे काही भेटणारे डस्टर्स असतील किंवा त्याच्यासाठी पर्टिक्युलर जे भेटणारे जे काही कापड असतील त्याचा यूज करा घरातील साफसफाई करायला, हे नक्की लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑनलाईन सेल आले आणि त्याच्यानंतर आता तुमच्या सर्वांच्याच घरात आता एक कुठले ना कुठले तरी छोटे ना छोटे कुठले तरी डब्बे आले असतील आणि ते डब्बे घरात सांभाळून ठेवायचे. इथं कामाला येईल, तिथं कामाला येईल, ह्याच्याला कामाला येईल, पण वर्षभर कधीच कामाला येत नाही. आधी वास्तुदोष हा सुद्धा आहे की ते जे बिनकामाच्या वस्तू आहेत ते घराच्या बाहेर काढा आणि ते बिनकामाचे जे काही डब्बे आहेत ते घराच्या बाहेर काढा. हे नुसते वास्तुदोष क्रिएट करतील, बाकी काही नाही. लक्ष्मीपूजनाला घरात लक्ष्मी आपल्याला नांदवायची आहे, बाहेर नाही जाऊ द्यायची. हे नक्की लक्षात घ्या. ही रील इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशाच माहितीसाठी फॉलो करून घ्या दत्तगुरु दिगंबरा.